तुमचा रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आहे, काय मागणी आहे तुमची आता? आमची एकच मागणी की बा कायद्याप्रमाणे झालं पाहिजे, कोणावर अन्याय करू नये. त्याला पूर्वी जिथून रस्ता होता, आज तागात जिथून जात होते ते तिथून त्यांनी या जासाठी रस्ता मागणी करावी, तिथून त्यांना भेटावा बी. रस्त्याची अडचण आहे तर त्याला भेटलाच पाहिजे कायद्याना नियमानुसार. फक्त लोकांवर अन्याय करून म्हणजे विशेष आमच्यावर अन्याय करून भेटू नये, त्याच्या त्यांना जिथं असून तिथून भेटावं. आणि आमची प्रक्रिया प्रलंबित आहे. आम्ही जसं की आता त्यांनी समजा मोजणी केली आणि त्यांनी खुणा हद्दी कायम केल्या, त्याच्यानंतर आम्ही सुद्धा मोजणीची मागणी केली आणि खुन्या हद्दी आमच्या बाकी आहे. म्हणजे ते आता या 1-2 दिवसात त्या साहेबाला फोन लावला असता, ते म्हणले की बुवा आम्ही ऑर्डर काढतो, नोटिसा देतो सगळ्या शेतकऱ्याला परिसरातल्या आणि तुमच्या खुणा हद्दी कायम करून देतो. पण आमचं म्हणणं आहे बा खुणा हद्दी कायम झाल्याच्या नंतर जे प्रोसेस नियमानुसार असेल ती करावी. फक्त मदतच आधीच आदेश काढून कोणाचा हस्तक्षेप काय असेल ते कोणावर दबाव आणून आमच्यावर अन्याय करू नये. नाही नाही नाही, त्याचा म्हणजे गावाच्या उत्तरेस एक गट नंबर आणि त्या एक गट नंबरच्या उत्तरेस त्यांचे समजा ते 9, 10, 8, 9 गट नंबर आहे. त्याच्यामुळे ते सरळ तिथूनच जाणं येणं करीत होते आणि आज मी करते ते, आणि त्याने तिथून करावं. आमची घेऊन उजून नाल्याला वळसा मारणे हे योग्य होणारच नाही. पण आता ते काय प्रशासन आहे, ते मॅडम त्याला थोडं हे करू राहिल्या, थोडं त्याला जरा झुकाव त्याच्याकडे समजा, असं म्हणजे आम्हाला वाटायला लागलं आता. काय नाव तुमचं? संतोष तिरुके. काय प्रॉब्लेम आहे तुमचा, काय झालं? नमस्कार, मी भास्कर तिरुके, ओडगाव इथे राहणार असून माझ्या शेतात प्रतिस्पर्धीने रस्त्याकरता अपील म्हणजे अर्ज दाखल केला होता तहसीलमध्ये. तहसीलचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि नंतर ते मग मी अपील ADM-कडे केली. ADM-ने निकाल माझ्या बाजूने दिला. त्यानंतर त्यांनी अपील उपजिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये केली. नंतर मध्येच तहसीलदार मॅडम यांनी आदेश काढून रस्ता खुला करण्याची तारीख आज दिलेली आहे. याच्यात माझं 23 तारीख दिलेली आहे. याच्यात माझं नुकसान होणार आहे. कारण पण असं होतच नाही ना, ADM-चा निकाल असताना तहसीलदार मॅडम कसे काय देऊ शकतात? कलेक्टर साहेबाचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. पण यांनी मधाच अर्ज म्हणजे आदेश काढला, त्यामुळे आमचं नुकसान होणार आहे. उद्याची तारीख आता 24 आहे कलेक्टर उपजिल्हाधिकाऱ्याची. काका मला सांगा सविस्तर प्रकरण काय आहे? कोण वादी आहे? याच्यात रस्त्याकरता रामेश्वर भालमोडे व धम्मपाल भालमोडे यांनी तहसीलला अर्ज केला की आम्हाला रस्ता नाही. पण याच्या अगोदर जे 50 वर्षापासून कुठं येऊन जातात हे याचा बी विचार करायला पाहिजे ना. आणि आमच्या बाजूनं नाल्याच्या पूर्वेला पूर्वीपासून रस्ताही नाही, काहीच नाही, तरी ते म्हणतात. पण जरी असलं तर नियमानं आम्ही काही अडचण नाही आम्हाला. पण हे मॅडम नका आदेश कस काय काढला? कारण ADM-चा निकाल आमच्या बाजून आहे. आता नंतर आदेश द्यायचे हे उपजिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे. यांनी SDM साहेबाचा काय निकाल आहे तुमच्याकडे? की आदेशच रद्द केला की ह्या रस्ता पूर्वी असल्यामुळे नवीन रस्ता देता येत नाही. पूर्वी रस्ता आहे का त्या लोकांना? हा, मग कुठून जातात 50 वर्षापासून? रस्ता आहे म्हणूनच जातात ना. नंबर 1 मधून रस्ता आहे त्याला. तुमची काय मागणी आहे आता? आता आम्हाला न्याय भेटावं. हे आज कसं काय खुलं करणार? तहसीलदार मॅडमचं काय मत आहे? तहसीलदार मॅडमचं म्हणणं की द्यावाच लागेल तुम्हाला. कोणत्या आधारे द्यावा लागेल ही आमची मागणी आहे. त्यानंतर जो तहसीलदार मॅडमनं आदेश काढला त्याच्याकरता मी आता उद्याच्याला हायकोर्टाचं अपील दाखल करणार. रस्त्याच्या अडचणी चालू आहेत तुमच्या. आज तुमच्याकडे रस्ता ताबा घेण्यासाठी येणार आहे प्रशासन, काय सांगा? पण रस्त्याची हिशोबानं त्यानं घ्यावा. 12, 13, 14, 15 गट नंबर मध्ये नाही आहे पहिला रस्ता. पहिला जिथून तिथून घ्यावा त्यानं, नाही तर मग जे आमची जमीन आहे त्याचं सिद्ध करून मग पाहा तिथून पुढं काय निर्णय करायचा. कारण की आमची जमीन जर इथून रस्ता त्याने जर घेतला, अतिक्रम जर केलं तसं, तर मग आमची जमीन बाकीची भरत नाही ना 7-12ला. तसं मग त्याने सिद्ध करून नंतर मग तिथून पुढं करावं काय असं आमची मागणी आहे. हा, 1 नंबर मधून जसे पूर्वी जात होते तसे पाहा त्यानं. कोण रस्ता मागतो तुम्हाला? कोण?
ते रामेश्वर भालमोडे, संगपाल भालमोडे, दादाभाऊ भालमोडे त्यांची मागणी आहे. काय नाव तुमचं? माझं नाव बंडूराम भोतिरुके.